कृषी व्यवहार प्रणाली या सॉफ्टवेअरमध्ये मालाची विक्री नोंद करण्यासाठी मेन मेनूमधील व्यवहार नोंद हा मेनू सिलेक्ट करा। त्यात विक्री पावती हा पर्याय निवडून ज्या मालाची विक्री करावयाची आहे त्या मालाचा प्रकार सिलेक्ट करा। आधी सेव्ह असलेल्या विक्री पावती नोंद बघण्यासाठी अथवा त्यात बदल करण्यासाठी फाइंड हा पर्याय निवडा अथवा नवीन एंट्री करण्यासाठी न्यू म्हणजेच नवीन या बटनावर क्लिक करा। विक्री पावती नंबर टाईप करून दिनांक सिलेक्ट करा। त्यानंतर विक्री चलनाची एंट्री विक्री पावतीमध्ये घेण्यासाठी चलन नंबर टाईप करा। यानंतर प्रकार यामध्ये रोख विक्री आहे की उधार विक्री हे सिलेक्ट करा। पार्टीचे नाव सिलेक्ट करा। पार्टीचे नाव सिलेक्ट केले असता त्या पार्टीकडून बाकी असलेली रक्कम येथे आपणास बघावयास मिळेल। यानंतर कीटकनाशकाचे नाव सिलेक्ट करा। हे नाव सिलेक्ट केले असता आपल्याला त्या मालाचा शिल्लक साठा येथे बघावयास मिळेल। त्याचा बॅच नंबर सिलेक्ट करा। यानंतर एकूण नग टाईप करा। अशा प्रकारे आणखी मालाचे नाव ॲड करण्यासाठी पुन्हा या बटनावर क्लिक करा। त्यानंतर एकूण रकमेमध्ये सूट देण्यासाठी सूट हे ऑप्शन ऑन करून किती % सूट द्यावयाची आहे ते % टाईप करा अथवा येथे ती रक्कम टाईप करा। यानंतर एकूण रकमेवर व्हॅट लावण्यासाठी अथवा काढून टाकण्यासाठी हे ऑप्शन सिलेक्ट करा आणि व्हॅट % टाईप करा। अशा प्रकारे एंट्री डिटेल्स भरल्यानंतर एंट्री सेव्ह करण्यासाठी सेव्ह म्हणजेच साठवण या बटनावर क्लिक करा। या एंट्रीची प्रिंट बघण्यासाठी प्रिव्ह्यू हे ऑप्शन ऑन करून प्रिंट या बटनावर क्लिक करा। फुल साईज प्रिंट बघण्यासाठी फुल साईज या बटनावर क्लिक करा।